विश्वास आणि सत्याची ताकद. MB न्यूज, आपली बातमी, आपलं सत्य. विलंबाच्या 15% व्याजासह बिलाची आधार रक्कम झालीच पाहिजे. शेतकऱ्याला नडवणारे कारखानदार मुर्दाबाद. शेतकऱ्यांना आत्महत्येच्या खाईत लोटणारं सरकार कारखानदार मुर्दाबाद. शेतकरी एकजूट जिंदाबाद. शेतकरी एकजूट जिंदाबाद. आज 200 शेतकरी असतील, उद्या येताना 2000 शेतकरी येणार आहेत. बरं, आज शेतकरी अडचणीत आहे. काय तुम्ही दिलेत, तुम्ही म्हणलात हे शब्द अंतिम आहे तुमचा. कुणाच्या लग्नासाठी दिलेत, कुणाच्या फीससाठी दिलेत, कुणी कशासाठी दिलेत. आम्ही नाही म्हणालो नाही, आम्ही नाही म्हणलो का, मी पण स्वतः नाही म्हणलो नाही. मी प्रत्यक्ष तुमची भेट घेऊन गेलो, तुम्ही आम्हाला काय ना काय दिलं. पण तुटपुंजी मदत आम्हाला करू नका, ती तुमची आम्हाला मदत नाही. आमच्या त्या ऊसाच्या बिलासाठी सातत्यानं मागणी करत आलेली आहे. आज परत एकदा शेकडो शेतकरी एकत्र येऊन आम्ही गाळप केलेल्या ऊसाचं बिल जर आमच्या 2 दिवसामध्ये आमच्या खात्यावरती टाकलं नाही तर उद्याच्या 8 तारखेला आम्ही या कारखान्याला टाळं ठोकू आणि सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा आजच्या या आंदोलनामधून शेतकऱ्यांनी कारखानदारांना दिलेला आहे. ही बाब कारखानदारांनी लक्षात घ्यावी. एकूण महाराष्ट्रामध्ये आपला साखर उद्योगामध्ये वेगळा छापा निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे हे ओंकार शुगर्स ही कंपनी आहे. या कंपनीनं एक चांगल्या प्रकारची विश्वासार्हता निर्माण करण्याचं काम हा कारखान्याचं युनिट सुरू करताना केलं. शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला आम्ही मस्टर प्रमाणे ऊसाचं बिल अदा करू. कर्मचाऱ्यांचं प्रत्येक 4 तारखेला त्यांचं मासिक वेतन आम्ही अदा करू. ऊसतोड मजूर, वाहतूकदार, वाहन मालकांचं वेतन आम्ही महिन्याला अदा करू. अशा प्रकारचं आश्वासन दिलं. एवढंच नाही, हजारो लोकांच्या साक्षीमध्ये कारखानदारांकडे पैशाला आमच्या कमी नाही आहे. आम्ही बिलकुल हे युनिट चांगल्या पद्धतीनं चालू, अशा प्रकारची जाहीर वाच्यता या कारखाना चालवणारे जे कोणी प्रमुख आहेत त्यांनी या परिसरामध्ये केली होती. परंतु आज मात्र मागच्या 2 महिन्यापासून सातत्यानं बिल मागत असताना सुद्धा साधा ऊसाचा गाळप केलेला बिल अद्याप मिळत नाही आहे. आणि या ऊसापासून गाळप केलेली साखर सुद्धा पूर्णपणे विक्री केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी विचारतायत की 2 दिवसामध्ये जर आमचं बिल पडलं नाही तर हे कारखान्याला आम्ही टाळा ठोकणार आहेत आणि आम्ही जाहीरपणे सत्याग्रहाचं आंदोलन या ठिकाणी करणार आहेत असा इशारा आज या ठिकाणी दिलेला आहे. थामगामध्ये या कारखान्यानं जवळपास 3 लाख ऊसाचं म्हणजे गाळप केलेलं आहे. आणि जानेवारी 1 ते 15 जानेवारी इथपर्यंत फक्त बिल दिलेलं आहे. उर्वरित जे बिल आहे ते आणखी ऊस उत्पादक शेतकऱ्याला मिळालेलं नाही. त्यामुळं जो काय असंतोष होता या शेतकऱ्यामध्ये, तो असंतोष या ठिकाणी दर्शवण्यासाठी त्यांना निवेदन देऊन, जे निवेदनाची दिशा आहे, आज निवेदन दिलं आहे. याच्यापूर्वी शेतकरी संघर्ष समितीने बऱ्याच वेळा यांना निवेदनं दिले. तारकावर तारका देऊन अद्यापपर्यंत त्यांनी काही पैसे दिलेले नाही. 4 तारखेचे अल्टिमेटम दिलं तर 4 तारखेला पैसे देऊ असं सांगितलं होतं. पण 4 तारीख काल संपून गेली. आज 5 तारखेला सर्वजण शेतकरी या ठिकाणी येऊन आंदोलन करण्याचे, जे 8 तारखेला जर समजा 8 तारखेपर्यंत जर पैसे ऊसाचे मिळाले नाही तर 8 तारखेला या कारखान्याला टाळं ठोकण्याचं आम्ही या ठिकाणी इशारा दिलेला आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही 8 तारखेला ते आंदोलन करणार आहोत. तसं त्यांना आम्ही पूर्वकल्पना देण्यासाठी सर्वजण शेतकरी या ठिकाणी जमलो. यापूर्वी जरी ऊसाचा असेल हे, तरी या ठिकाणी कारखान्याला आम्ही ऊस नेण्यासाठी इथं आलतो. परंतु या कारखान्याच्या ढिसाळ नियोजनामुळं बऱ्याच शेतकऱ्याचा ऊस या परिसरामधला या कारखान्याने नेलेला नाही. या ठिकाणी बाहेरच्या कारखान्याने ऊस नेलेला नाही. माझा सुद्धा ऊस या ठिकाणी आम्ही विनंती करून म्हणजे यांना नेऊ शकले नाहीत. तर 300 रुपये तोटा करून मी दुसऱ्या कारखान्याला, गुराळाला दिलेला आहे मी ऊस. अशा बऱ्याच शेतकऱ्याची इथं अडचण झालेली.